Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. चर्चा की है लोगों से, यानी इस्लामिक स्कॉलर से जब चर्चा करता हूँ तो वो बताते कि ऐसा कुछ कितने बच्चे होने चाहिए, ऐसा कुछ लिखा ही नहीं है। और ये 10 बच्चे और 12 बच्चे ये कभी होते थे क्या मालूम। बोले अब तो लोग बहुत चुनिंदा हो गए हैं, बहुत सोचते हैं कि बच्चों की पढ़ाई कैसे होगी, घर का खर्चा कैसा चलेगा। तो आज ये यानी हिंदू हो या मुसलमान, ये 2-3 बच्चों के ऊपर जाने की सोच ही नहीं करते। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। और जो आयात यानी जो वर्सेस जिसको बोलते हैं, जो सूरा 222-223 है, और उसको ढंग से पढ़े और उसका अर्थ समझ ले तो उसको बहुत मायने रखता है कि आपको स्त्री से कैसा व्यवहार करना है, वो स्त्री कितनी कीमती और महत्वपूर्ण है आपके लिए, आप कहीं और देख भी नहीं सकते। ये सब उसमें लिखा है। और कोई किताब, कोई हिंदू किताब, कोई इस्लामिक किताब, कोई सिख किताब, कोई बुद्ध की किताब, उसमें कितने बच्चे होने चाहिए ये कहीं पे भी नहीं लिखा है। वो तो एक सोशियो इकोनॉमिक स्ट्रक्चर का हिस्सा है। तो ये कुरान की जो आयतें हैं उसको भी गलत बता करके अगर आप पिक्चर बना रहे हो, पीछे उसके दावते इस्लामी लिखा है, सुन्नी, उनकी परमिशन ली है क्या आपने? ये मुझे लगता है कि सेंसर ने मंजूर कैसा किया। ये एक रजिस्टर्ड संस्था है, दावते इस्लामी सुन्नी जो भी है वो रजिस्टर्ड संस्था है। उनके अमीर से हमारी बात हुई तो बोले हमारा बैनर कैसा यूज किया उसने। और सबसे बड़ी बात यह है कि जब आप कुरान का इस्तेमाल सही तरीके से नहीं करते हो, उसका मीनिंग बदल देते हो, तो आपको तो सेंसर बोर्ड ने वही रोक देना चाहिए था। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। क्या हालात हो गया इस देश में। आप किसी धर्म की पुस्तक को भी बदल देते हो। इसका सीधा मतलब है आपको सिर्फ द्वेष फैलाना है। ये ज्यादा बच्चे पैदा करने वाले, ऐसा आपको दिखाना है। मुझे दिखाओ ना, आज मैं सबको चैलेंज ही देता हूँ। चलो एक फैमिली दिखाओ मुझे जिसमें 10 बच्चे हैं, आज दिखाओ। मैं ये जो पिक्चर बनाने वाले हैं ना, उनको बोलता हूं मैं तुमको 11 लाख दे दूंगा, तो मुझे एक फैमिली दिखाओ जिसमें 10 बच्चे हैं। आप नेगेटिव प्रोपेगेंडा करने के लिए कुछ भी बोलोगे तो ये गलत है। कम से कम धार्मिक पुस्तकों का तो इस्तेमाल मत कीजिए, वो तो प्रूफ है ना। और सालों 622 में लिखा हुआ कुरान है, कोई आजकल में नहीं लिखा है ना। और ये एक ही धार्मिक किताब है जिसमें कोई बदलाव ही नहीं आया। जो भी हो रहा है इस देश में वो सिर्फ लोगों में नफरत फैलाने के लिए, किसी समाज के प्रति एक जिसको हम बोलते हैं ना कि उसकी बदनामी हो, उसके बारे में गैर यानी क्या बोलेंगे हम उसको, गैर समझ को क्या बोलते हैं, मिसअंडरस्टैंडिंग हो, मिसइंटरप्रिटेशन हो, बेसिक मिसइंटरप्रिटेशन कि ऐसे ही है, इनके घर में 20 बच्चे,
इनके घर में 14 बच्चे, इनके घर में 4 बीबियां है। 4 बीबियां किसको बोलते हैं? 0.1% भी नहीं है 4 बीबियां, पर हम तो बोलते बोलते बोल ही देते हैं इनको क्या है 4 बीबियां है। ये मजाक उड़ाया जा रहा है। ये खास करके ये लोगों के मन में द्वेष निर्माण हो, एक धर्म के प्रति द्वेष निर्माण हो और इसका पॉलिटिकल इस्तेमाल हो, इसके सिवा इसके पीछे कुछ भी नहीं। देखो मैं किसी धर्म के लिए, किसी मजहब के लिए आवाज नहीं उठा। जो गलत है वो गलत है। आप गलत के खिलाफ नहीं बोलोगे तो मुझे लगता है आप अपने आप पे अलग। आपको अगर सच्चाई मालूम है तो गलत बताओ ना पूरे समाज को कि भाई ये गलत है, ये सच्चाई है। ये मेरे पास पूरी सच्चाई है। ये देखो, मैं बिना अभ्यास किए आता ही नहीं हूं। ये है सूरह अल बकरा की आयत 222, सूरह अल बकरा की आयत 223। जो गलत है वो गलत है। सेंसर बोर्ड को कहने का इस पे ध्यान देना चाहिए, जिस तरीके से सेंसर बोर्ड ने कुरान की आयतें जब वो लिखता है वहां पे, तो सेंसर बोर्ड ने कुरान की आयतें पढ़ के उसका अर्थ समझ के उसको परमिशन देना चाहिए था। कौन से कुरान की आयत में लिखा है कि तुम कितने भी बच्चे पैदा करो? उसमें बल्कि ये कहा है कि अपने बीबी को छोड़ के कहीं और देखना मना है आपको। भगवान आपसे खुश नहीं होगा। अभी इतना अच्छा लिखने के बाद भी आप बोलोगे कि 12 हम दो हमारे 12 उसमें आया है, तो ये गलती है ना। लेकिन बोलने की हिम्मत कौन दिखाता है? सेंसर बोर्ड पे से सवाल पूछना चाहिए लोगों ने कि भाई तुमने इसको मान्यता कैसी? किसी धार्मिक पुस्तक में लिखी हुई बातों को गलत पेश करना, ये अपने आप में एक गुनाह है। फिर कोई समुदाय अगर चिढ़ जाता है तो फिर आप उसको डराने लगते हो, धमकाने लगते हो और फिर बोलते हो देखो ये समाज कैसा है। लेकिन वो समाज को भड़काने के लिए ये काम करते क्यों हो? सर हम जो हमारे वाराणसी सेलिब्रेट खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे, कुठेतरी एका धर्माला टार्गेट केलं जाते का? असं आहे की आपल्याकडे एक नवीन पद्धत सुरू झाली की एका धर्माबद्दल चुकीचं काहीतरी आणायचं पिक्चरमध्ये आणि त्याचा गवगवा करायचा। कारण का द्रुतश्राव्य माध्यम म्हणजे चित्रपट हा सर्वात जास्त मनावरती भेद करणार असतो, छेद करणार असतो। त्याचा इम्पॅक्ट खूप असतो। पिक्चर जेव्हा माणूस बघून येतो, जसा अमिताभचा दीवार असो, अमिताभचा म्हणजे हे 2-3 पिक्चर जे होते कालीचरण, दीवार, त्याच्या आधी शोले, त्याच्या आधी हे तुम्हारी जंजीर, त्याच्यामध्ये जो अमिताभ दाखवलाय तो गरिबी विरुद्ध भांडणारा, म्हणजे गरिबांसाठी भांडणारा, श्रीमंतांना ठोकणारा। त्यामुळे अमिताभ लोकांच्या मनात गेला की हा आमचा वारसदार आहे, हा गरिबांसाठी लढतोय। पिक्चरमुळे गरिबांनी तो पिक्चर बघितला आणि त्यातनं अमिताभ बच्चनची निर्मिती झाली। अमिताभ बच्चन काय सुपरस्टार म्हणून जन्माला आला? त्यांनी ज्या भूमिका गेल्या त्या समाजाला वाटलं की ते आपल्यासाठी येतो, अमिताभ बच्चन आपल्यासाठी बांधतोय। सामंतला जेव्हा तो दम देतो तेव्हा तो आपल्यासाठी देतोय। तो 76चा बिल्ला, ते सगळं गरिबांना आपले ते स्वतःशी रिलेट करून घ्यायचे। तसं हे पिक्चर दाखवणारे माणसं, त्यांना हा द्वेष पसरवण्यासाठी हा सोपं माध्यम आहे। पण आता एवढं जागृती आली आहे समाजामध्ये की केरला फाईल ही स्टोरी आली, 3 दिवसात पिक्चर काढावा लागला, कोणीही बघायला यायला तयार नाही। कारण का सत्य सगळ्यांना कळतं। आता ह्या पिक्चर जो आहे त्याच्यामध्ये कुराणचाच वापर केला आहे आणि कुराणमध्ये जे लिहिलंय ते खोटं दाखवलंय। म्हणजे त्याचं जे जो पुढे ठेवलंय, पेश केलंय, ते चुकीच्या पद्धतीने केलंय। त्याचा अर्थ वेगळा आहे आणि तुम्ही अर्थ वेगळा सांगताय। त्याच्यात लिहिलेलं आहे की तुमच्या पत्नीशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाही।
इतकं स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे मी बोलू शकत नाही, पण त्याच्यात एखाद्या दाम्पत्याचा संबंध कसा असावा हे सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे संभोग कसा करावा हे सुद्धा लिहिलेलं आहे. त्याच्यात कुठेही तुम्ही किती मुलं काढावी, किती मुली काढाव्या हे लिहिलेलं नाही. त्याचा संबंध हा मानवी जीवनाशी येतो, तो सामाजिक आणि आर्थिक असतो. तुम्ही मला आत्ता कुठेही फिरा आणि कोणाच्या घरात 10 मुलं आहेत तर दाखवा. आता त्यांना सुद्धा समजायला लागलंय की परिस्थिती कशी आहे, पैसे किती येत आहेत, पोरं शिकली नाही तर काय होऊ शकतं. त्यांच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्या आहेत शिक्षणाशिवाय. तुम्ही एखाद्या समाजाला किती कोपऱ्यात नेऊन मारणार याचा विचार करा. इतकं चुकीचं चित्रपट आणणं आणि ते दाखवणं आणि त्याच्यात महिलांची काही इज्जत आहे की नाही. म्हणजे महिला काय तुम्हाला मशीन वाटते काय पोरं पैदा करणारी. त्यांच्या महिलांना सुद्धा तेवढंच महत्व द्या असं कुराणमध्येच सांगितलेलं आहे. तुम्ही कुणालाच चुकीच्या पद्धतीने जर आणणार असाल पिक्चरमध्ये तर त्याला सेन्सॉर बोर्डाने मान्यता कशी दिली. त्यांनी कुराण तपासून करायला पाहिजे होतं, त्याच्यात काय लिहिलं होय ते बघायला पाहिजे होतं. काही न बघता आणला. आणि आपल्या इथे काही जण असतातच डमडम 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 वाजवणारे. समाजामध्ये वितुष्ट यावं याच्याने भारताचं हित नाही हे अजून लोकांच्या म्हणजे काही जणांच्या लक्षात येत नाही. बऱ्याचशा लोकांच्या लक्षात आलंय की फक्त आणि फक्त राजकीय कारणासाठी वापरलं जातं. सर 18 लाखाचं बक्षीस देणारा मला दाखवा ना तुम्ही. कोणीही एकाने 10 पोरं एका मुसलमानाच्या घरात आहेत दाखवा. हे नको असताना कशाला गैरसमज पैदा करताय. कुठल्या धार्मिक पुस्तकामध्ये हिंदूंच्या, मुसलमानांच्या, पंजाब्यांच्या, शीख समाजाच्या, बुद्धी जे बौद्ध धर्माला मानतात त्यांच्या कुठल्या पुस्तकात लिहिलंय सगळं. संतान किती असावं नवऱ्या बायकोच्या संबंधातलं आहे. बाई पण नाही म्हणू शकते ना की नाही याच्यापुढे मला नाही जमणार. हा तिला अधिकाऱ्यानं दिलेला आहे, त्या पुस्तकात दिलाय की तिला विचारल्याशिवाय तू काहीच करू शकत नाहीस. एवढं सगळं स्पष्ट त्या हे लिहिलं गेलंय 622 मध्ये. सन 622 आज आला 2024. एवढ्या वर्षापुढे मागे लिहिलेलं पुस्तक त्याच्यातली एक ओळही बदलली गेलेली नाही की नवीन काहीतरी 1200 मध्ये आलं आणि मग ते ऍड करून घेतलं. तसं झालेलं नाही. पुराण हे जे आलंय ते जाऊ द्या, पण जे देवाचं पुस्तक आहे त्यांच्या त्या देवाच्या पुस्तकातली खोटी माहिती पुढे करायची आणि त्याच्यावर चित्रपट काढायचा. त्याच्यातनं तुम्हाला काय मिळतं, काय आनंद मिळतो या विकृत लोकांना मला माहित नाही, समजत नाही. सेन्सॉर बोर्ड आता काय, सेन्सॉर बोर्ड कुणाच्या हाताखाली चालतं, काय करतं दिवाश ठेवतं. पण सेन्सॉर बोर्डाने कुठेतरी भिंती टाकल्या पाहिजेत. असे पिक्चर काढून तुम्ही फक्त समाजामध्ये जर गैरसमजले. चित्रपट हा समाजाला जवळ आणणारा असला पाहिजे. म्हणजे जंजीरमध्ये प्राण पठाण असतो आणि अमिताभ बच्चन इन्स्पेक्टर असतो. दोघं एकमेकांच्या विरोधात उभे राहतात पण शेवटी दोघं देव दोस्त होतात. बघा जंजीर पिक्चर. दीवार बघा पिक्चर. एक बॅनरचा वापर केलाय की दावते इस्लामी संस्था वगैरे. तो ऑफिशियल संस्था आहे. भारतभर त्यांचे लोक आहेत. त्यांची परमिशन घेतली का बॅनर लावायला ते सुद्धा विचारलं नाही सेन्सॉर बोर्डाने. आता तुमच्या समोरच बोललो ना त्या माणसाचं. मी पत्रकारांच्या समोरच बोललो ना. त्यांनीच सांगितलं आमची परमिशन पण नाही घेतली आणि बॅनर वापरून टाकले. आता पोलिसांनी तरी लक्ष घालावं की एवढ्या चुकीच्या पद्धतीने झालं आहे. मी तर मागणीच केली आहे बॅन करा पिक्चर म्हणून. कारण नसताना समाजामध्ये तणाव कशाला निर्माण करताय. एक तर आधीच महागाई, आधीच बेरोजगारी, आधीच सगळी लोक तडफडतायत, जगण्याचे हाल झालेत
आणि त्याच्यामध्ये हे कुठेतरी आपलं टाकत राहायचं चुकीचं आहे. समाजामध्ये शांतता नांदावी ह्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया, चांगले चित्रपट काढूया, प्रेमाचा संदेश देणारे चित्रपट काढूया. द्रुत श्राव्य माध्यमातनं आपण लोकांच्या मनावरती परिणाम करू शकतो, हे हिटलरनी ओळखलं होतं आणि त्याच्यानंतर हे मागच्या काही महिन्यांमध्ये सुरू झालं. हे असे काहीतरी पिक्चर बनवायचे आणि लोक येतील, लोक पिक्चर बघायला जाणार नाहीत. केरळ फाईल्सच्या बाबतीत हेच झालं, दणक्यात आपटला आणि त्याच्या किती गवगवा कोणी कोणी गेलेला तुम्हाला माहिती आहे. काल तुम्ही जे अनधिकृत बांधकामाविषयी सांगितलं त्यावर आज आपल्या विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की आपली मुंबई विभागाच्या ठिकाणी जी शाखा आहे ती सुद्धा तुमचं कार्यालय अडकून आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सगळीच अनधिकृत कार्यालय पाडा ना, सगळेच अनधिकृत कार्यालय पाडा. हिंमत असेल तर त्यांनी करावा अर्ज, सगळीच अनधिकृत बांधकाम पाडून टाकावी म्हणून. त्यांच्यात जो जोर असेल ना तर त्यांनी करावा ना अर्ज. मुंबऱ्याला आत्ता नवीन एक बिल्डिंग तयार झाली, मी सांगतो त्यांना, नाक्यावरती एक बिल्डिंग तयार होते एका पक्षाची. हिंमत असेल तर करावं, त्यांच्याकडनं पैसे घेऊन येतात जाऊन. या ठिकाणी काय पक्षाची काही गिरादन दिली. अजित पवारांनी सांगितलंय की काय राजकारणात पुढे झाले हे 4 तारखेच्या नंतर जे काय घडलं ते गंमत वेळ सुद्धा सांगितलं. महायुतीत असून ते अशा प्रकारचं त्यांनी का केलं असेल मला काय. त्यांनी कदाचित अजितदादांना दूरदृष्टी असल्या कारणाने त्यांना परिस्थिती महाराष्ट्रातली समजली असेल की परिस्थिती काही चांगली नाही. जी भुजबळ साहेबही म्हणतात की परिस्थिती म्हणावी एवढी चांगली नाही. अजून 2-3 मंत्री त्यांचे म्हणालेत, मला काय नावं नाही घ्यायची, पण त्यांना जे दिसतंय ते बोलतायत, त्याला काय. मला माहित नाही एनडीची होईल ते मोठे मोठे प्रश्न मला विचारू नका, माझा काय संबंध. मेरे को क्या करने का महायुति में बस. अरे महायुति में मतभेद हो, एक दूसरे को मारे, मुझे क्या लेना देना है. मैं घर पे बैठ के चाय पीता हूँ आराम से. 4 तारीख तक आराम है, आराम करने दो ना यार. शिक्षक आणि पदवीधर लावली आहे आघाडी नाही मुंबईत. आपल्याला काय आमंत्रण आलेलं नाही, आमंत्रण नसेल तर जाणार बस. जशा ठाण्यामध्ये 4 महिन्यात 38 रिटर्नचे मृत्यू झालेले आहेत. 38 जणांचे मृत्यू झाले हिट अँड रन. सर्वात जास्त घोडबंदर जिथे जिथे पब आणि हुक्का पार्लर्स आहेत, म्हणजे दारू पिऊन तरुण असा आकडा वाहतूक शाखेने जे ना देतो ना की कोठारी कंपाऊंड मध्ये जेवढे पब्स आहेत तिथे तुमच्याकडे म्हणजे अग्निशमन यंत्रणेच्या गाड्या आतमध्ये जाऊ शकतात का. आणि परवानगीशिवाय 4-4, 5-5 वाजेस्तोवर तुमचे पब चालू असतात. काहीच नाही, कोणाला लगामच नाही, कारण का अर्ध्या पब कोणाचे आहेत, कोण त्याच्यात पार्टनर आहेत सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या सभेत असलेले भाजपचे आमदार संजय केळकर विधान भवनात आवाज होता आणि मंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करतात कारवाई होते पुन्हा, पण त्यात ते पुन्हा असं आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत. मी अत्यंत गर्वाने सांगू शकतो की माझा कुठेही कधीही संबंध आलेला नाही. कुठल्या एक पबवाल्याने सांगितलंय की तू आलाय माझ्या घरी आणि पाणी पिऊन गेलाय, पण हे चालू आहे. कोठारी घ्यायचं मला वाटलं तर 4 महिन्यात 38 जणांचा मृत्यू झालेला आहे. ठाण्यामध्ये पब आणि हुक्का पार्लर संस्कृती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पहाटेपर्यंत पब आणि डिस्को या ठिकाणी सुरू असतात, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. पोलिसांनी याच्याकडे बघायला पाहिजे. 38 हिट अँड रनचे मृत्यू हे काय चांगलं नाही ना शहरासाठी. आपल्याला म्हणजे मृत्यू ह्याची किंमतच आपल्याला समजत नाही. म्हणजे जन्माला येणं हे किती म्हणजे नशिबाची गोष्ट आहे आणि मृत्यू हा दुर्दैवी असतो. आपल्याला आपण त्याच्यातला फरकच करणं सोडून दिलंय. मरतोय, मेला, गेला.
इतके आपण जर असंवेदनशील झालो असू तर दुर्दैव आहे. पुण्यासारखी इतरांची घटना घडलेली आहे, त्यातच पॉक्स अहो साधी गोष्ट सांगतो, मुंबऱ्याच्या बायपासवरती एक ट्रक खाली गेला. तो ट्रक खाली गेला, त्याला कारणीभूत तिथला कॉन्ट्रॅक्टर आणि MMRDA अधिकारी. अजून केसची नोंद नाही, कारण का कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांचा लाडका आहे, सगळ्यांचा लाडका आहे. कोण करणार कारवाई? का कंप्लीट केलं नाही काम? विचारलंय त्याला? पोलिसांनी बोलवलं तरी त्याला? MMRDA अधिकाऱ्यांना बोलवलं की कामाला का उशीर झाला? आमची लोक सारखे MMRDA अधिकाऱ्यांना सांगायचे की ते अपघात होईल, इथे अपघात होईल, इथे अपघात होईल. झालं शेवटी अपघात. जबाबदारी कोणाची? महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गोष्टीची कोणी जबाबदारीच घ्यायला तयार नाही. जर डॉक्टर रक्ताचे सॅम्पल रस्त्यावर फेकत असेल, जर राजकीय दबाव येऊन हॉस्पिटल काम करत असेल, पोलीस स्टेशन काम करत असेल, तर त्याला काय अर्थ आहे? मी साधी गोष्ट सांगतो आजही, की तुम्ही पुण्याचा अपघात एवढा सगळ्या TV वाल्यांनी विचारलात. जळगावमध्ये एका मर्सिडीज वाल्याने 2 गरीब पोरं आणि गरीब बाई रस्त्यावर बसली होती, उडवलं, त्यांच्या अंगावरनं गाड्या गेल्या, मेल्या ती गई. कुठेही नोंद नाही त्याची. तुम्ही TV वालेही फक्त पुणे पुणे पुणे. मृत्यू हा वाईटच, पण त्या गरिबांची काही किंमत आहे की नाही? का हे पुण्यात झालंय म्हणून खूप महत्वाचं आहे आणि ते जळगावात झालंय, जाऊ द्या, सोडून द्या, असं करू नका. शेवटी आपण हा जो श्रीमंत आणि गरीब यांच्यामधला जो कायद्यातही फरक करायला लावलाय, तो बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नव्हता. त्यांनी सांगितलेला कायदा हा समान असला पाहिजे. तो श्रीमंतांसाठीही तोच असला पाहिजे आणि गरिबांसाठीही तोच असला पाहिजे. आपण करतच नाही. म्हणजे एखादा न्यायमूर्ती सांगतो तू निबंध लिही आणि 4 दिवस रस्त्यावर उतरून पोलीसचं काम कर. त्या माणसाचे हात काय पोचलेले तो. आणि बरंच काही बोलता येईल, पण आता मग हे सगळं बोललं की जितेंद्र राजकीय संबंध मुद्दामून जोडतो. पण कुठलाही मृत्यू हा गांभीर्याने घ्यावा असं माझं स्पष्ट मत. मृत्यू हा इतका सोपा नसतो. जन्माला येणं अवघड असतं आणि मृत्यू इतक्या सोप्या पद्धतीने होणं. असं मी तुम्हाला सांगतो की जंगलामध्ये एक्साईज लायसन्स द्यायचं अलाउड आहे का? तरी दिलंय ना येऊरला एक्साईजचं लायसन्स. तक्रार कोण विचारतं का? नाही. 11 वाजता हायकोर्टाने सांगितलंय की येऊर मध्ये सगळं बंद असावं. ते पण फक्त एकाच हॉटेलला 11 वाजेस्तोरची परमिशन दिली आहे, एक्झॉटिका. बाकी सगळ्या हॉटेलवाल्यांना परमिशन सुद्धा नाही. कोठारी कंपाऊंड मध्ये येऊरला अशा जागी बार आहेत की उद्या आग लागली ना तर तिथले सगळे हुरपळून मरतील. कारण अग्निशमन दलाच्या गाड्या जाऊच शकत त्यातमध्ये. एवढ्या तर छोट्या गल्ल्या आहेत. कोणाला पडली आहे? सगळी ही ठिकाणं ही पैशाची स्तोत्र आहे आणि सगळ्यांना राजकीय आशीर्वाद आहे. त्यामुळे माझ्यासारख्याला हार पत्कावी लागते. ठीक आहे बाबा, आता काय करणार. जाऊ. कसं आहे, जशी पुण्यातल्या घटनेने पबवाल्यांना सरकारला जाग आली आणि सगळ्या पबवरती निर्बंध लावले, तशी एखादी आगीची घटना घडेल, 40-50 जण मरतील, मग तेव्हा सरकार जागा होईल. हे बंद करा, बंद करा, बंद करा. 50 जणांचा जीव जाईल. तुमच्या समोर उदाहरण आहे. वरळीमध्ये एका पडद्यावरती आगीचा एवढूसा अंश गेला, अख्खा पडदा पेटला आणि त्याच्यात जवळजवळ 70 जण मेली. जवळ लोकांना पळता येईना. आता एवढी सगळी उदाहरणं समोर असताना आपण कुठे काळजी घेतोय? आपल्याला काय मरतोय, मरू दे, पैसा येतो ना आपल्याकडे, बस. असंवेदनशील मनुष्य होऊ लागलेला आहे, फार वाईट आहे. आपल्या जर संवेदना अशा मिल्या, म्हणजे हम दो हमारे 12 आहे ना, त्यांनी जरा थोडा स्टॅटिस्टिक्स वाचावं. मुस्लिमांची
जी स्टॅटिस्टिकल रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन, जे लोकसंख्या वाढीचे जे प्रमाण स्टॅटिस्टिकली मुसलमानांचे होतं ते काही वर्षांपूर्वी 4.4 होतं. आज शिक्षण, बाजूला पसरलेलं दारिद्र्य, स्वतःच्या घरातलं दारिद्र्य, मुलांमध्ये लागलेली स्पर्धा, आज तेच लोकसंख्येचा जो ग्राफ आहे तो त्या टक्क्यावरनं थेट 2.9% आला आणि आपण 12 पोरांच्या गोष्टी करतो. म्हणजे साधा स्टॅटिस्टिक्सचाही अभ्यास यांनी केला नाही सेन्सर बोर्डात. काय बोलायचं. आणि हे कोणी, मी खोटं बोलत नाही, हे कोणी ऑनलाईन तपासून घ्यावं स्टॅटिस्टिक्स. क्या, जब तक कोई हादसा नहीं होता है, बड़ा हादसा नहीं होता है, कोई अमीर का बेटा नहीं मरता है, कोई अमीर का बेटा गाड़ी चलाने में पकड़ा नहीं जाता है, तब तक कोई कार्रवाई नहीं होती. लोग मरते, मरने दो, क्या फर्क पड़ता है. तुम लोगों को भी तो आज आपकी आंख खुली है ना. आप लोग कहाँ थे इतने दिन? आप लोग को नहीं मालूम था क्या थाना में क्या चालू है? कोठारी कंपाउंड में कितने पब है, क्या है, कैसे चलते हैं, क्या है? भागने का रास्ता है क्या कोठारी कंपाउंड के एक भी पब को? अगर अंगार लग गई ना तो अंदर के अंदर 50-60 जन ऐसे ही मर जाएंगे, जल के कोयला हो जाएगा. कोई भी पब को परमिशन नहीं है. ये जितने आईटी पार्क है सबने ऊपर रेस्टोरेंट बना दिया है. परमिशन है क्या? थाना तो ऐसा हो गया, कुछ भी करो, खाली पैसा कमाओ. आपको परमिशन है क्या आईटी पार्क में ऐसा रेस्टोरेंट बनाने का? तुमको किसने परमिशन दिया कि तुम टेरेस पे हॉल बना सकते हो, वहां पे पार्टियां दे सकते हो? किसने परमिशन दिया आपको? कुछ नहीं गए तो हम बुरा, दोपहर से फोन आना शुरू हो जाएंगे, अरे क्या है यार, क्या हमारे खिलाफ बात करता है. मेरा पर्सनल कोई दुश्मनी नहीं किससे, पर जब दुर्घटना होती है तब सरकार एकदम आंख खुल जाती है. उसके पहले कुछ इंतजाम करो. ड्रग्स कितने खुलेआम थाना में बेचे जा रहे हैं. हीरानंदानी के इधर बेचे जा रहे हैं, रहेजा के इधर बेचे जा रहे हैं, तालाब पाली पे बेचे जा रहे हैं. कुछ बस्तियों को बदनाम किया जाता है. थाना में ड्रग्स नहीं मिलते क्या? बोलेंगे तो लोगों को मुंह दिखता है, बाकी कुछ. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.